श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 2 एप्रिलला असणार आहे हनुमान जयंती. 1 तारखेपासून चैत्र पौर्णिमा चालू होणार आहे, ती 2 तारखेपर्यंत. त्यामुळे आपण 2 तारखेला हनुमान जयंती हा उत्सव साजरा करणार आहोत. ते या हनुमान जयंतीला तुम्हाला बजरंगबलीची, हनुमानाची पूजा कशी करायची आहे किंवा असं काय करायचं आहे ज्यामुळे बजरंगबली खुश होतील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. ते करायचं काय आहे, 2 एप्रिलला तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे. आंघोळ करायची आहे, स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका, गंगाजल असेल तर गंगाजल टाका. स्नान करून झाल्यावर स्वच्छ भगव्या रंगाची, हलक्या भगव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करायची आहेत. घरामध्ये बजरंगबलीची, हनुमानाची प्रतिमा असेल, मूर्ती असेल तर ती एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंग पहिला शुद्ध पाण्याने, गंगाजलने ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यावर चौरंग ठेवून हनुमानाची मूर्ती, प्रतिमा ठेवून त्याची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर राम रक्षा स्तोत्र याचंही तुम्हाला पठण करायचं आहे, कारण की हनुमान हे जे आहे ते रामभक्त आहेत. आणि या दिवशी जर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच असलेल्या हनुमानाच्या, बजरंगबलीच्या मंदिरात जायचं आहे. जाताना रुईची पानं असतात ना, त्याचा एक हार बनवून घ्यायचा आहे, पण त्याच्यावर तुम्हाला राम 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 असं लिहून तिथे बजरंगबलीला अर्पण करायचं आहे. असं म्हणतात की बजरंगबली ही शक्तीची देवता आहे. बजरंगबलीमुळे आपलं संरक्षण होतं. एक प्रकारची भीती जी मनात असते ना, ती दूर निघून जाते. त्याचप्रमाणे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या दिवशी तुम्हाला बजरंगबलीच्या मंदिरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा काळी मिरी असते ना, ती 2-3 ते टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी जेवढं जमेल तेवढं अन्नदान करा. पिवळ्या रंगाचा फलाहार हनुमान रायाला घेऊन जा. म्हणजे बुंदी आहे. बुंदी ही बजरंगबलीला खूप प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी बुंदी सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे एक शेवटचा उपाय तुम्हाला मी सांगते. केशर जे असतं ना, आपण बजरंगबलीचं बघितलं तर ऑरेंज कलरचं जे केसर आहे आपलं अष्टगंध, त्याचा अभिषेक जर हनुमान रायाला करता आला तर नक्की करा. त्याच्याने काय होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये निर्माण होते. नवीन नवीन संधी, ज्या पैशाच्या संधी आहेत, नवीन कामाच्या संधी आहेत, त्या उपलब्ध होतात. त्यामुळे या हनुमान जयंतीला जेवढे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे तेवढे उपाय नक्की करा. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच नांदेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.